कैक वर्षांपासून आदिवासी तळवी भिल समाज हा 7 तोळाची पायथ्याकन राहिला व त्यांच्या घरा वस्त्या अन गाव अडीच बसलं होती व त्यांच्या पिढ्यान पिढ्या अडीच गुजरी गेल्या होती. जल जंगल जमीन यावर त्यांच्याच खरा हक व त्यांची व्यवहारिक बोलीभाषा हे तळवी भिल्लोरी ह. तर चला आज मी तुम्हान एक अशीच आदिवासी गावात लिकन जाल व ह्या गावातला 4 जणांकन आज तुमची वयक कराई देत. हा नंबर 1 याचा नाव सुपड्या, शिक्षण याच्या BA BCom. हा नंबर 2 नाव दगड्या, शिक्षण याच्या 12वी पास. हा नंबर 3 नाव तुकड्या, शिक्षण याच्या MA BEd. आणि हा नंबर 4 उघड्या, याचा शिक्षण MA. पण सध्या 4ही आज बेरोजगार फिरायला होती व ह्या 4 एक नवीनच आजार लागला ह. आणि तो म्हणजे बिना काम धाम न करता शॉर्टकट म्हणजे कसा लवकरात लवकर पैसा कमवता येईल. तर मग चला ह्या 4 रिकाम टेकळान लवकर पैसा कसा भेटतो आज आपण देखील लिया. चला तर मग शादी करी टाक माही शादी करी टाक ओ बापू शादी करी टाक माही शादी करी टाक. मी कवारा कटलो को राहू, मी कवारा कटलो को राहू. शादी करी टाक, शादी करी टाक माही शादी करी टाक ओ बापू शादी करी टाक माही शादी करी टाक. बापू आता लवकर, बापू आता लवकर माल पिवा करी टाक. हयद माही अंगा लवकर लाई टाक. शादी करी टाक माही शादी करी टाक. शादी करी टाक याची शादी करी टाक ओ बाबू शादी करी टाक याची शादी करी टाक. वरात जाईन माही खुशी कन बापू, घोडावर बसीन मी ऐटिकन बापू, घोडावर बसीन मी ऐटिकन बापू. सबांची शादी हुई गेली, सबांची शादी हुई गेली माही बी करी टाक. डोईवर सेहरा आता माही बी बांधी टाक. शादी करी टाक माही शादी करी टाक. खुश माहे भाऊ दादा लय हसेन, माही शादी मंजार ते खूप नासेन, माही शादी मंजार ते खूप नासेन. तुया भी मी सपना, तुया भी मी सपना पूरा करीन बापू. तुही संग खेलसेन रे तू हे 10 ना तू बापू. शादी करी टाक माही शादी करी टाक. करू नाही देर माही शादी करी टाक. माहीसाठी पोर तू लवकर देखी टाक ओ बापू. माहीसाठी पोर तू लवकर देखी टाक. मी कवारा कटलो को राहू, मी कवारा कटलो को राहू. शादी करी टाक, शादी करी टाक माही शादी करी टाक ओ बापू. शादी करी टाक माही शादी करी टाक. बापू माई शादी करी टाक ना. ओ बापू माई शादी करी टाक ना. ओ बापू माई शादी करी टाक ना. ओ बापू माई शादी करी टाक ना बे. बापू माई शादी करी टाक ना. कुठे रिकामाला कोण पोर देईन रे?
काय काम धंदा देत उठ मा बिड्या लिया होय तरी टाकणं काय होईल? लिया बिड्या बेजान ठंडी पडली बे यार बेजान थंडी पडली हा होय 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 त्या काकायाला होय त्या काकायाला अरे भाऊ आज तू कामाला गेला नाही का कामाला काय होला हो ना काका गेला होता मी त्याकडं त्याला सांगायचे परत पुढची महिना त्याच्या म्हण मग थोडं रिकामात खाशीन रिकामा बसी गण रिकामाच खात बसी राय मग जा. हो हो जय 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 रे भाऊ लगेच एक तो बैलगाड्याला मामा प्यायला आता कामाच्या सांगा यार अरे पोऱ्याहून काय करायला अडी बसी काय करायला आणि ज्याला का माहिती सांग जाय रे भाऊ आम्हाला दुसरा काम आज मला माहिती सांग माझ्या खेतांच्या तुमचा पसीना बी निघीन तुमची थंडी बी निघीन मन दोन पैसे बी भेटसे जाय ना भाऊ नाना हमको तू कमजोर दिखालन का जय जय तर जय चला ना भाऊ मी तुम्हाला सावटा रोज दी काय खॉल देशील बाबा? बस बे हात पेटावर झाला ओ जाय रो बाबा, आज आम्हाला दुसरा काम आज काय येणार नाही आम्हाला. जाय तू जाय. बसीला रिकाम ते हो कलेक्टर काय करा इथला उशिरीवाल इथला उशिरीवाल काय होला. अरे काय सांगू भाऊ तुम्हाला मी माई करायला टेन्शन चालू यार. अरे वो माय बापून माई भाऊ म्हणत की तू काय करशील गिरशी की नाही म्हण. हो बा मग घरच्या काय सांगला तू ना. मग तर शादी बी करेन आणि तू नाती बी देईन ना नातली बी देईन. मग रे काय कोण अंडे देन किती पैसे पकड. मुलगाडे मुर्ग्या निघाल्या ती का हा कुठं काय काम धंदा दे गोट. साला सब लोग अपन पर रिकाम टेकड़च बना लेती यार. न भाऊ साला इथला शिकल काय फायदा नाही झाला ना. ढंगाची नोकरी भेटायला आणि ना ढंगाचा काम धंदा भेटलाय म्हणजे सेकेकडे आपला उपयोगच नाही भाऊ काही. कसाला आपला नशीबच खोटा बे यार. कोण टाकला तू पण बाईक परवड चाल ऐकत नाही ऐकत नाही ना काय बोंबलत बसता ना ठेवून. बापूर तुला काढून त्या बिड्या आणला सांगेल त्या आणल्या का त्या बिड्या काय बसला ना ते याकडून आणल्याची मिळाली. काय पोरांनो काय चालू मग तुमचा तुम्ही काम गिम देखला की नाही हा काही कामाच्या सनसनाला लागलाय दादा. कुणी कुठे काम इथं सांगतं बरा. देखू का मग तुम्हाला साठी कुठे काम हा लावू का तुमची कामाचा संस कुठे सांगा फक्त माल देख देख काम. अरे देखणं दादा विंत काय काम. अरे असं दिनभर आम्ही रिकाम टेकडासारखं फिरत राहता. दादा सांग ना आम्हाला काम असा ते दादा आम्हाला काम की भटकत पैसा विचार होणार डायरेक्ट. कसा कसा रे भाऊ कसा म्हणजे असा शॉर्टकट मजार. सगळा ठीक आहे समजला तुम्हाला कसा काम पाहिजे देखतो मी लावतो तुमची कामाचा जुगाड मी हा हा? चला येतो मी हा हो दादा चल हो
देखजो दादा भूलजो ना कामाच्या देखीन आओ चला या बहिऱ्याला कामाच्या बाता बरोबर ऐकू येते ती रिकाम सोड दगड्या आधी काय बसला आणि रिकामा आपली म्हैस कशी मशी करायला मी डॉक्टराला बुलाई ना पुरा गाव देखी आला मी तू दिखाला नाही कुकडे शिकन बसेल होता काय महेश कबड्डी खेळाली हो कबड्डीची जातचा तू कबड्डी दिखाडू का हो बापू मी आलो त्या लेखन तो म्हणाला म्हणे मी डोंगरवाची माहिती कणालाच म्हणा तुझ्या आम्ही त्या लेखनालाच घर तुझ्या आला मी 2 मिनिटात आलाच तब्या सगळ्या खरा मान डॉक्टर हो अरे तू कमानी सांगत केलं डोंगर बाबाची म्हैसाल तपासवायला गेलो होता भाऊ हो नाना आमचे म्हैस अरे चला 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 लवकर चला तुम्ही कुठे आहे म्हैस तुमचे चला तर दावा कुठे चला चला. तपासू च्या कुकडा तुमची म्हैस कुठे रे भाऊ महेश अरे एवढी मोठी म्हैस साला ना भाऊ का करा देख रे बापा आणि 2 3 3 4 नाही खाली रात्री काय खायल अंड्या खाल्या होत्या अंड्या साल्या म्हैसे बी अंड्या खावायला लगे गेले ते हे म्हैसील ताल एसिडिटी ओली त्यागून त्यांच्या पोट डमारे गेला ह कचकडीच्या पन्न्या खायलेले ते त्यागून एसिडिटी होई गेली त्यांनी मी अंताल इनूच्या इंजेक्शन देतो ओ बापा मग मार दे ना बापा इंजेक्शन मारतो तर इनूच्या इंजेक्शन त्यांची एसिडिटी पुरी बाकी चालली चालेल मार हो हो टाकला रे अरे माझी छाती फुटाकली रे अरे माझी छाती फुटाकली हो बाबा हो बाबा ओ नाही चला द्याला ओ त्यांना पडला करा ओ बाबरे को त्यांना पडला ओ मार टाकला रे याने मार टाकला या बैला थंडा पाणी सांगेल गरम पाणी टाकला मग तुला त्याला दिलं ओ डॉक्टर तुला म्हैसाला माझाच प्रॅक्टिका तो की नाही रे बाल वाटला की म्हैसा ज्योती का बाल वाटला की म्हैसा ज्योती का काय मसाला वर्टिकल लावायचं ओ बाबरे या बैला कोणी आवडलं पाहिलं म्हटलं या घ्यायला बसायला लावायच्या मनाला कुठे वेळी याची आग गावाचा माल लवकर अरे अटीने बे अटीने मी गोया लिखित होतो न्याच्या या लिखी दिली ती गोया मी तुम्हाने वाचिकन दावत याल एंडो सर्प मलम लगाय देवाच्या न युऱ्याच्या गोया खवार देवाच्या याल 2-4 देयान मजार आराम पडी जाईल या गोया उठवाचे पहिला न जपवाचे नंतर दिदवाच्या साला उठवाची पहिले जपवाची नंतर चाल भो मी जातो त्या सुवण्याच्या हेला अजारीय मी तपासवायला जातो
जाय रे बाप्पा जाय परत नको येजो आता जेनावाला चिल्लावजे चला चला अरे थंडी थंडी पाण्यात अंगावर पाहिजे भूक लागली की नाही लागली भाकर खावर पाहिजे अरे थंडी थंडी पाण्यात अंगावर पाहिजे भूक लागली की नाही लागली भाकर खावाल पाहिजे खरं तू दगडेत नाही आलाय रा दगड्या ओ बापरे बाप ही काय सुची गेला बे अरे जाऊ दे ना भाऊ मला रातभर जपीने लागली आणि रातभर चित्ता जपना पडला आणि आता तू उभीलाच कार्यक्रम करे की नेला ओ बाप रे बाप ही काय गेला रे भो दगड्या. अरे जाऊ दे ना भाऊ जे होला ते बरा होला काल तुमने काम सांगेल मग हा करशान का कोणता काम दादा सांग ना मग करू ना आमू ठीक वरची जंगलात एक साधू बाबा आला हा त्याच्याकडे जायकन देख घ्या हो तुमची मनातला जी बी इच्छा असेल त्या तरी पुऱ्या असेल हा चला मग जाई देख जा चला येतो मग मी हो चाल मग जेवाच्या का बाबाकडं काय पुढे खावायची होती जायच्यावर अबे ती चुप बस बे नाना तिथं कवा बी खावाचीच पडेल राहत अबे एवढा मोठा सुजेल बेन लिकर मी तुम्हाला कसं काय येऊ अरे चाललं बे या मेंढबीची काळजी द्या बाबा चाल ओय तो दिखाला रे बाबा जय बाबा करागार सबन बेटी बराबर जय बाबा करागार सबन बेटी बराबर जय बाबा करागार सबन बेटी बराबर बसा बसा बेटा बसा काय समस्या तुमची अभी लय परेशान आहे बाबा आमच्या आया बाया दूर करे बाबा आम्ही लयचं हातात आलो बाबा आमच्या आया बाया दूर करे बाबा 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 आम्हाला नोकरी बी नाही भेटली बाबा लवकर पैसे बी नाही भेटले बाबा नोकरी दिवार दे बाबा बाबा पैसे बी नाही भेटले बाबा ओ बाबा हे माई बेळचा बी देख रे बाबा काय लय त्रास याला बाबा लय त्रास याला बाबा काय खावा पिवाच्या बी देखજો बाबा बाबा खावा पिवाच्या मी तुम्हाला एक काम सांगतो करशान का बरोबर हो बाबा अरे बाबा आम्ही पैसा झालेला काय बी करू रे बाबा ठीक हो गावाबाहेर एक जुना खंडर त्या खंडर मजार तुमान जावाचा त्या टेहीवर ही लिंबू काटवाचा न ह्या दिवा तडी लावाचा
त्या दिवाची उजळत ही नारळ फोडवाचा. नारळ फोडताच तडून गैरा सोना बाहेर निघेन. तुम सब मला माल हुई जास्यान. जय बाबा गरागर. हिले निंबू काटडेवर. हिले दिवा त्या दिवाची उजळत ही नारळ फोडवाचा. जय बाबा गरागर. जय बाबा गरागर. बेठनून जा. अबे यार मी ती नारे भुली गेला. थांब बेटा, तुम्हान मी एक बात सांगवाची भुली गेला. जे बी काम करशान 12 वाजेची आत 12 वाजेची मजार करवाचा. 12 वाजेची बात केला तर तुमचं बी 12 वाजी जासेन. कारण तडी सैतानांचा डेरा. जय बाबा गरागर. जय बाबा गरागर. खरं किती वाजलं होती तर अबे वाजू के नवे 12 12:30. तू काय करणार? गावाच्या दिवा हो हो ही जगादी खाली लाव आण मग इकडं. बघ काय होता रे. अरे काय थंडीवर आहे गेली घरातून. अरे का दिवा बी नाही लावता येतून. आणि इकडे ते कसं लावतं ती दिवा ते का. उघड्याने माझा पेट पोट टाकला बे.
अरे कुठे गेलो काही नाही बो काय नाही रे भाऊ काका आम्ही ती गुट्टी भरवायच्या काम लिहिलं होता तरी गेलो होता आम्ही रातभरे हो राजभरी. अरे या उघड्यानं साला मा बेन फोडू टाकला. का थाल्या बेजान सैताना तुझी. अरे बेजान बेगी बेगीने आपली आपली माझी कंबरला चोट टाकली. आता पुरा बुळा आली गेला रे बापा तडी. हा काय बोलाला जोर साहेब. ठीक आहे मग चालवायच्या बापाकडे परत. हो कोण जाईन रे बापा परत तडी. चला रे बघ जायचे खूप. ठीक आहे मग चला. काय कोणाच्या जीवा देखाला. बाबा ग्रागर जय बाबा ग्रागर बेटीन बराबर. या पेठलून या. होला का तुमचा ती काम बराबर. नाही रे बाबा आम्ही दुसरी कामात गेलो होतो. बाबा माय महेशचे मयत होई गेल तर आम्ही सब माय महेशचे मयत नाही चालला गेलं. दुसरा काम इथं सांग बाबा. जय बाबा ग्रागर बेटीन बराबर. जय बाबा ग्रागर. बेटीन बराबर. ही आखरी काम सांगेला. हो बाबा सांग लवकर. बाबा सांग लवकर. हो बाबा आम्ही करू सांग. हो बाबा सांग बाबा. हो 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 सांग बाबा सांग. जंगलाची उत्तर दिशा कन जे नंद वाहत त्या नदीजवळ एक मोठा झाड. त्या झाडात ही माया मंत्रेल तवे बांधवाचा. जय बाबा ग्रागर. जय बाबा ग्रागर. गेला रे मी. थांब बेटा मी तुम्हाला एक मंत्र सांगवायचा भुली गेला. ही ताईत त्या झाडाला बांधला की ही मंत्र म्हणवाचा. बांधला तावीज पडी जाय उच्चा खोबरा. बांधला तावीज पडी जाय उच्चा खोबरा. ही मंत्र म्हणताच कडून चांदीची बरसात व्हायला लगी जाईल. ओय बाबा ग्रागर. जय बाबा ग्रागर. बेटीन बराबर. अरे साला भ्याव नका बे. 12 मिनिटं वागायला भेट नाही बाबा. अरे काय होणार रे. अरे कुत्र्या भुकत होत्या रे नाना. मोठा आला म्हणे मी वाघाल बी नाही बियात म्हण म्हणणारा. अबे तू आता चेडला अन्नवर आता तावीज बी तरी बांधले जो. हवे ना आणि इकडं फेक फटका. पकड मग. गुढी बांधू. अबे बांधलं बे नाना तुझे डंगावल दिखाई तरी बांध.
बस आधी म्हणता म्हणवाच्या मालतात अबे कोणता मंतर बे भाऊ नाना? अबे बाबानं सांगला होता की मंतर म्हणवाच्या म्हणतं बोल लवकर कोणता मंत्र सांगला बाबानं तर काय कुठली जत्रा? अबे तू चुप बस बे कानपूरला येईन. बांधला तावीज पडी जाय उजा बांधला तावीज पडी जाय उजा अबे ही काय पळाला? अबे ही काय पळाला? अबे शेण पडाला अबे ही शेण. अबे पुरी गांधी पटाक वाज त्याने अबे कोणता मंतर म्हणे टाकला तुला? अबे कोणता मंत्र सांगेल बाबानं तू? अबे मी ना खूप राजी आहे का मी शेण मंदिर ना भाई तोंडातून लुटकी गेला ये शेण काय आता तू? अबे सब सारे आज शेण काय बाता गेल्या बे बाप्पा पेटानून पयाडून. कुठून बरे आलं तू म्हण रे कुठून बरे आलं तुम्हा अरे काय हलवला आई असा काय गंधी पटक वाचलेली असे ओ काय नाही रे ओ नाना. रात्री नामना खत भागवाची गाडी का काम लिहिलं जाम तर ते गाडी शेणाची गाडी आम्हांवरच उलटी गेली. अरे नाना त्यामध्ये आम्ही सब शेणाकन भरी गेलो. काय कोणाची मेनाची गाडी पलटी गेली? बे कसम बोट आहे दोन सामनांकडे अंग धुवला तरी बी वाट चालली नाही कसम बोट. काय कोणा लांगाडी आला? साला ह्यात दगडागंजी डोळे फोट टाकीन मी. अनुभव आला एक कस्तुरची बाटली अंगावर टाकलेली तर मी केव्हा चालली ना आहे काय कोणाची डोळी म्हणजे दगड मारी आला? जाऊ दे भाऊ नाना इटांकन घसडी घसडी अंग घसला तर बी वास चल्ली नाही साली. बे जाऊ दे बे भो. अरे तुल खोबरा मजार शेण मजार काहीच फरक दिखात नाही. साला तूनच फसाळला परत चालतं का बाबाकडे मग आता चला मग चलतं का बाबाकडं याय देखून एकदा याची बघ याची नंतर आपण जाणार आहे ना. हा
चला मग. जय बाबा ग्रागर जय बाबा ग्रागर जय बाबा ग्रागर या बैठल नून या बसा बसा बोला का बेटा तुमचं काम नाही रे बाबा जसा आमच्या जंगलात जावाचा घात अन आग्या उठवायचा एकच घात. अरे जसा आग्या उठला आम्ही त्याची मंग अन आग्या पोवलं आम्ही त्याची मंग अन आग्या पोवलं असं दिनभर जंगलात चार महिने फिरत फिरलं रे बाबा पण काय होला नाही. अरे काय होला नाही रे बाबा आमच्या का दे. सब पळत पळत सब परत घरही गेलं बाबा. सांग रे बाबा जे भी काम है ना आखिरी बार सांग हम सब करू. हो रे बाबा आखरी बघ एक बघ काम सांग मग येणार बी नाही आणि तू देखणार बी नाही बाबा आम्ही. सांग बाबा सांग रे बाबा. हो बाबा एक जय बाबा ग्रागर जय बाबा ग्रागर ठीक है तुम्हान मी एक काम सांगतो. माही कडे वाचा बी नाही न मालती खावाचा बी नाही. हो बाबा हो बाबा सांग आम्हाला काम. अडून दहा मैल कोस दूर एक मोठा झाड दिखाईल. त्या झाडाल एक लाल रुमाल बांधेल दिखाईल. त्या झाडाजवळ जायकन 6 फूट लंबा 3 फूट चौडा आणि 5 फूट खोल असा गड्डा खोदवायचा. त्या गड्ड्यातून एक संदूक मोठी निघेल. त्या संदूक मधार पुरा खजानाच खजाना निघेल. जय बाबा ग्रागर जय बाबा ग्रागर जय बाबा ग्रागर. काही काम धाम दे काय रिकामा फिरतान ब ते ठेसा दे बरा माल. आपली बाई शारी सारखी नाही गेली तरी वाटा लावणार. या बापू दारू पिकन मरी गेला आपण उघड्यावर सोडी गेला. हो काही काम नाही देख. हो बाबा देखाला एक काम भेटला तू हे गेला की आपली परेशानी दूर होई जाईल. ओ उघड्या उघड्या ओ बैऱ्या उघड्या. दादा तुला तो आवाज द्याला ना. थांब थांब जरा. चल हे रिकाम टेकडं चल हे रिकाम टेकडं.
काय ना आई पडी गे कस काय माहिती आईची ड्रेसिंग करतली आता आई ओलं देखल्या तुम्ही हवाला लागतो तुला का लागतो कस काय पडे गेल अवलोला या चारना आईला टाकली लवकर इथला तर अवलोला आईच्या लय कुंभी चलला गेला नाहीतर सांगता नाही आता काय होतं आई तर आई अवल लगाला का अवल लगाला आई अवल लगाला कुठे चालला खरा भाऊ रिकाम टेकडान कोणता काम भेटला अरे भाऊ आमनं ते ट्यूबवेल कदवाच्या काम लिहिला तरी चलला ना मी टोकी बी दिला बापा काय म्हणाला अरे नाना 300 फूट ट्यूबवेल करण्याचं काम लिहिला आमनं चला रे चला रे चला कुठे अरे हवरे तो जो देख तो लाल कपड़ा दिखायला आने देख तो अरे तो जरे सुपड्या अडीच चांगला खंदवाल बाबाना ही जागा विनते खनाडून सुरुवात कर खंदू काढून हा ठीक आहे ठीक अबे सुपड्या अडीने सांगला होता इकडे सांगला होता तू ये बे खा बस बे अन्न गोय पाठी काढू दे आता गाड मग चलो हो गए नाना अंडे तुकड्या इकडं मला छन आवाज आला तू छन आवाज आला इकडे चला बाई आवाज बरोबर ऐकू आला ओ थांब रे बैराटला ओ बैराटला हा मरू दे बस बर लोक हो बैऱ्या तू बी गलत खानाला खाजाला इकडं होईन इकडं हो बैऱ्या इकडं होईन इकडं तू बी गलत खानाला आणि इकडं ले रुमाल उचल ये पप्पा माई गवात पाठी घालली रो फुटक्या बरं भाऊ मी लिहितो नाही काका ना भाऊ माझ्या थांब जरा आराम से भराला नदी सला पूरा ठार हो गेला मी ना जपून येणार रे बाप्पा माई पायावर बसला बे तिकडं वाईन अरे पहिलं मग पुरा थकी गेला
खावायचा असा एखादा बैलांना त्याला फक्त खावल्याच्या सांगा, कामाच्या नाही सांगा त्या. जपला गाली बे तुम्हाला थोडा लिखून दे. चला भाकरला खाली या. अबे कोणाला बोट टाकला रे? काय करी टाकला? अरे चापू दे ना भो, काय करी टाकला रे? ओ उठ, ओ तुकड्या उठ, ओ तुकड्या उठ, टाकला उठ. बापरे बाप, हे काय करी टाकलं आपलं? आपलं स्वतःचीच कपाळ कधी टाकले. आपल्या सेमी स्वतःची कबर कधी टाकली रे बापा. बरं हे काय करी टाकलं? काय करी टाकलं रे आपण? या कामात काही मजा नाही. आपण आता मेहनतचे पैसे कमावू. हे काय करणार बाबा? काय करणार वडील? काय करणार? आता मेहनतीच कामात मिठा पाय. या कामात काही नाही. हो आता हो आता ना काय असं हो आता मेहनतचे पैसे कमव. कसम खा भेटू ना आता. कसम सबन मी कसम खा. कसम खातो मी आता.
हमाली काम करेन ना अस्सल मर्द पेलवान बनीन मी आता देखील मी साबण हो नाही गो आता मी बी तो मिस्त्री सांगत होता त्या मिस्त्री कामाला जाईन मेहनतचे कमाईन मेहनतची रोजी रोटी कमाईन ना असल मर्द पैलवान बनेन मी बी आता त्या बाबा सगळं नांगरवाल जाईन पण मेहनतच कमाईने मेहनतच खाईन का बाकी मेहनतची काम जरा मिठ्ठा पाय भेटतो आणि मेहनतचं कमाई करून असतं मर्द पहिलवान बनेन खरी या कामात काही मजा नाही खरी बसतं शाळेतून आतापासून मेहनतच काम करेल मला काम कमाईल आणि जी मला आता टेम्परवारी काम करणे ती मी आता करीन त्या लेकरांची करीन आणि मेहनत कमाईल असल मर्द पहिलवान बनेल आजपासून मेहनतच काम करून मेहनतचा पैसा कमावू आणि असल मर्द पहिलवान म्हणून मेहनतची कामाला मिठ्ठा पाय भेटतो ही बात आहे भाकर खाई मेहनतची रोजी रोटी कमाई मेहनत कन पैसा असा कमाई मेहनत कन पैसा असा कमाई लेतान उपरवालाचा नाम मी तहान असल मर्द पहलवान 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 शिक्षणाची जोरावर पोरांची काडी कर मंगत वाज बेटीन आमान मंगत वाज बेटीन आमान मेहनतचा मिठा पैसा मी तहान असल मर्द पहलवान मी तहान असल मर्द पहलवान
पहलवान चारी गावा मजार चर्चा सारा सवाल कन हासी बोली कन रहा सवाल कन हासी बोली कन रहा आता ध्यानात धरा आमची बात हा मोहन असल मर्द पहलवान 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 मी तहान असल मर्द पहलवान मी तहान असल मर्द पहलवान अरे मी तहान असल मर्द पहलवान मी तहान असल मर्द पहलवान अरे मी तहान असल मर्द पहलवान मी तहान असल मर्द पहलवान अरे बाप्पा त्या बाबाची नांदी ऐकन आपलं निस्त्या रिकाम्याच कामा करल्या इतका बरा होला की आपण बरा ती नीती गेला आपण ती धडा तर आपण सिधे रस्त्यावर गेला बरा लाभो साला पुरं रिकामं काम आपण सोड दिलं ते आता मेहनतचा कमावना आणि मेहनतच खाणं या अशी रिकामी कामांना याची शॉर्टकटची कामान काय मजा नाही आता मेहनतचा कमावू न मेहनतचाच खाऊ आता बो मी हुशारी पकडलेली आहे मा काका बी माझ्या कामा करले खुसा आता ना मेहनत कमावाच्या ने झटकन मिटकटच्या रस्ते सब छोडी देवाच्या आता अव्वल मेहनतच्या काम करवायच्या मेहनत कमाई खावाच्या हो ना यार नाही गैरी परेशानी आहे माल भी कोणाचा सहारा नाही न बहीणची शादी भी करवायची आहे अशी करीन एक धूमधाम कर असं पैसे कमाई लोक ना कामा धंदा शिवाय बी पोर देते नाही पहिले पोरच्या बाप विचारतो पुऱ्या काम धंदा गिंदा करतो की नाही काय शिकेल गिकेल काय नोकरी गिकरीला की नाही काय करतो ती खेळी रे उभे भो चला काहीतरी होला चला चला देखू तर ऐकन हा जय बाबा कराकर सबन बेटीन बराबर बाबा तोडी कसं काय गैर दिन होला तुम माल भेटवाल नाही आला म्हणून मी तुम्हाला भेटवासाठी तुमची गावात आला भेटला की नाही ती तुम्हाला मोठा खजाना मालताल तर तुम्ही भुलीच गेला नाही रे बाबा काचा खजाना ना काचा काय काहीच भेटला नाही आम्हाला अरे नाही रे बाबा सोड दिला आम्ही ते काम काय मजा नाही त्या कामा म्हणजे त्या कामामध्ये कोणाचाच फायदा नाही बाबा कोणाचाच फायदा नाही बाबा काय नाही रे बाबा आमच्याकडं काहीच नाही सांगू का तुम्हाला काही चौथा काम एकदम आसान सांगू का बाबा आता आम्हाला बी नाही सांगू आणि दुसरा बी नको सांगजो मग आता कोणचं काम करेल अनुभव आता आम्हाला पटी गेला की जी मेहनतची कामामध्ये फळ आहे ना ती शॉर्टकटची कामामध्ये नाही आहे आमने सर्वांनी कान पकडलेलं बाबा आता आम्ही खरी मेहनतचे पैसे कमावू ह्या कामामध्ये काय खराब पैसा आहे नाही भाऊ ही तुमान
सबक शिकाडवासाठी. अरे भो, एक दिन दादा न मी बाजारात जात होत, तेव्हा रस्त्यात तुमच्या सभांच्या मायबापा आम्हाला भेटल्या अन तुमच्या सभांच्या घरानं सांगवायला लागल्या. अरे आमच्या पोरा काहीच कामधाम करायला नाही अन रिकाम टेकड्याच सारखे फिरेले ती. त्याहान मोठा झटकटकन पैसा कमावाचा तर देखा भो, काहीतरी करा त्यान समजावा, काहीतरी काम धंदा लावा त्यान. म्हणून दादानं अन आमनं हे नाटक रचला खास तुम्हाला सुधारवासाठी की साठकटकन पैसा हा लवकर कोणाला भेटत नाही अन तुमनं सब गलत मार्ग पकडला होता. तुमन सही रस्त्यावर चालवासाठी मला ही गलत ढोंग लेना पडला. दादा तू बाबा बनला होता. दादा अवल करला तू ना, म्हटली आम्हाला ती बात बरा. आणि मेहनतचा पायी मिठा भेटतो. आता आम्हाला सभा समजी गेला बाबा. यात ह्या पोरांचा काही चुकला नाही, कारण बिचाराकडं काम धंदा नाही होता आणि असं रिकामा बशी बशी अशा रिकामा बाता प्रत्येकाला सुचत्या जाते, म्हणून यांचा काही चुकला नाही. म्हणून बिचारा आता सब मेहनतचं काम करायला ते सबन आता अवल वाटाला. हांगे हांगे भरी देवळी नाही सोडी, पण आता कामाची हुशारी पकडलेली ह. आता एक दिन बी घर राहत नाही. कोण करत बातानं कान खायला कशा बाता होत्या या. आता सुधरी गेला हा, आता आऊन माल लगीन आला. मी हमेशा विचार करत राहू याचा माय बाप्पा नाही, याचं पुढे काय होईल. आता पण हा आपली पायावर उभा राही गेला, मला आता गैरी खुशी होली. आधी पहिलं कामाच्या ना धामाच्या शेरभर आनंदाचा होता. माल एखादा कामाला जातो बाई, गेला सुधरी गेला आता बाई. तर माय तू आता तू माणसंग तंदींची जपर येऊन मालव छाडली तंदींची. देखा बेटा तुमनं अव्वल केला माझी व छाडला आणि आमची सब्बांची दुवा तू माणसंग आणि तुमच्या नाव बघलं आणि तुमची मायबापांच्या बी नाव बघलं. अल्लाह रसूल करी करणं तुम्हाला अल्लाह हिदायत दे बेटा, आणि तुम्हाला हे आधी धरा आणि असाच काम करा आणि अशीच लोकांची दुआ द्या. आपल्या आदिवासींच्या नाव मोठा कर. आता आमच्या पोरा सुधरी गेली आहे ते. जडी बी लात मारसे दगडाल तडी पाणी काढसे, लय होण्यार बाज येते. पटली दादा, एकदम खरी पटली की मेहनतची कामाला मिठा पाय भेटतो. ही कोणच भुलवायला नाही बरं का, कोणच नाही डायरेक्ट मेहनतचीच कामं म्हणजे मिठा पाय भेटतो बाबा. दादा बरोबरच आहे. मेहनतच्याच कमावं. जय बाबा ग्रागर. अरे 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 बसा, खतम नाही आला बारा अजून पिक्चर. तर मग अशी तऱ्हाकन चारींना शेवटी सब गावासमोर आपापलं कान पकडीकन मानिजलेला की कोणता बी काम राहो, रिकामं बसवापेक्षा काही बी काम करत राहावा आणि मेहनतचीच कामं म्हणजे खरा मिठ्ठा फळ भेटतो. हे खरी बात है, कारण याचा अनुभव मेहनतची मिठी फळ टिमता बी आला है. सब कलाकारांना खरंच ह्या पिक्चरसाठी रात दिन मेहनत लिहिली आहे. रातचं 1:30-2 वाजी जात, कवा तर शूटिंग करता करता पुरा दिनच निघी जाय. तडलो सबांना या पिक्चरसाठी मेहनत लिहिली आहे. हमू सब आभार मानतान की मेहनतचा मिठा फळ आदिवासी तडवी भिल समाजाचा पहिला लघुचित्रपट तडवी भिल्लोरी बोलीत तयार होला आहे. व यासाठी समाजातील मान्यवर तडवी डॉक्टर व तसंच मान्यवर अधिकारी वर्ग या दोन्हींना मिळून पिक्चराला मोठा योगदान दिला आहे. मोरवाल, मोहरद, हरिपुरा या तीनही गावातील सब आदिवासी तडवी भिल भाऊबंधांच्या बी मनापासून आभार मानतान की त्यांची गावात पिक्चराची शूटिंग चालली तेव्हा शूटिंगची टायमाल मेहनतचा मिठ्ठा फळ टीम काल मनापासून मदत करली. काही बी सामान शूटिंगची टायमाल हमान लगत होता, त्यांना लगेच आणि दिला.
त्यांच्या बी मनापासून आम्ही आभार मानतात. याची नंतर निवता आदिवासी समाजाच्या चालीरीतीवर आधारित खटला सामाजिक व पारंपरिक आदिवासी तळी भिलांचा इतिहास, ऐतिहासिक लघु चित्रपट, आईबाबांच्या बाता, सत्य घटनावर आधारित आजचा आदिवासी युवा, शिक्षण क्षेत्र व बेरोजगारीवर आधारित असं अनेक मुद्द्यांवर आदिवासी तळवी भिल समाजावर पिक्चर बनावाची होती. व ह्या पिक्चर बनावाचा एकच मकसद ह की आपली आदिवासी तळवी भिलांची बोलीभाषा हे दूर दूर पोहोचेल होणार आणि या मार्फत आम्ही ही उपक्रम राबवायला आहात. याचा फायदा आपली आदिवासी तळवी भिल संस्कृती जतन करता येईल. येणारी पिढील याचा तळवी भिलांच्या जमातीच्या जतन व संवर्धनाचा फायदा होईल. आदिवासी तळवी भिल जमातीची संस्कृती, बोली, भाषा व राहणीमान जगासमोर येईल. आदिवासी तळवी भिल कलाकारांची कलागुणास चालना भेटीन व रोजगाराची संधी भेटीन. आदिवासी तळवी भिलांची अव्वल चालीरीतीन प्रोत्साहन भेटीन व वाईट चालीरीती थांबसेल. पिक्चराची माध्यमातून व्यसनमुक्ती करता येईल. आळस, अज्ञान व अंधश्रद्धा यावर जनजागृती करता येईल. आदिवासी तळवी भिल महिला व बालवर्गांचा विकास करता येईल. पिक्चराची माध्यमातून आदिवासी समाजाची एकता निर्माण करवाचा फायदा होईल. आता आपली दांडीतून निघीन एकच आवाज, पुरी जगाल दाऊ आता आदिवासी तळवी भिलांचा खरा इतिहास. अंतडवी भिल्ली आदिवासी